महायुतीचा आज चेंबूरमध्ये महासंकल्प मेळावा आहे। प्रसाद लाड याला उपस्थित राहिलेले आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। कसं वातावरण वाटतं? एकंदरीतच निवडणुकीचे वारे वाहत आहेत। राहुल शेवाळे तुमचे उमेदवार आहेत या विभागातून, दक्षिण मध्यातून मोठ्या फरकाने विजय होईल असं वाटतंय? 2.5 लाखाहून अधिक मतांनी राहुल शेवाळेंचा विजय निश्चित आहे। महायुतीचे सर्व घटक पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रिपाई आणि इतर 18 घटक पक्षांच्या माध्यमातून आज हा महायुतीचा पहिला संकल्प मेळावा आज आम्ही इथे संपन्न चेंबूरमध्ये केला। सर्व पक्षाचे, घटक पक्षाचे प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या हजारोच्या संख्येने आजच्या मेळाव्याला उपस्थिती राहिली। माननीय आशिषजींनी पहिल्याच त्यांच्या संबोधित भाषणामध्ये सांगितलं की 2.5 लाखाहून अधिक मतांनी माननीय राहुल शेवाळे पुन्हा एकदा खासदार होतील। माननीय मोदीजींचं देशामध्ये असलेलं काम, त्यांनी केलेली देशाची प्रगती, राज्यामध्ये महायुतीच्या माध्यमातून सन्माननीय एकनाथरावजी शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार यांनी केलेलं काम, या सर्वाचा विचार करता महाराष्ट्रात अब की बार 45 पार आणि देशामध्ये अब की बार 400 पार आणि राहुल शेवाळे अब की बार 2.5 लाख से ज़्यादा वोटों से जीतने का पार हे निश्चित आहे। तुम्ही सुद्धा याच मतदारसंघातील एक भाग आहात आणि त्यामुळे हा संपूर्ण मतदारसंघ तुम्ही फार जवळून पाहिलेला आहे। अनिल देसाई यांना उमेदवारी दिली जाते, चर्चा आहे त्यांच्या नावाची। काय नेमकं तुम्हाला वाटतं, काटेकी टक्कर होईल? मला वाटतं अनिल देसाई काय उद्धव ठाकरे जरी उभे राहिले तरी आम्ही जिंकू। मी या मतदारसंघात राहत नाही, त्या मतदारसंघाचं मागचे 3 टर्म जवळजवळ नेतृत्व करतोय। माननीय राहुलजींच्या निवडणुकीचा देखील एक प्रमुख मी आहे। त्यामुळे ह्या मतदारसंघामध्ये सातत्याने मागचे 4 वर्ष भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी शिवसेनेच्या खांद्याला खांदा लावून ज्या पद्धतीमध्ये काम करत आहेत, तळागाळापर्यंत, सर्वसामान्य जनतेपर्यंत, कष्टकरी महिला, तरुण, सर्वांपर्यंत, युवकांपर्यंत आम्ही पोचलेलो आहोत। प्रत्येक बूथपर्यंत आमची संकल्पना आहे आणि त्या माध्यमातून मला पूर्णपणे खात्री आहे अनिल देसाईच काय, स्वतः आदित्य ठाकरे जरी उभे राहिले किंवा उद्धव ठाकरे जरी उभे राहिले तरी राहुल शेवाळेंचा पराभव कोणी करू शकत नाही। साहेब, तुम्हाला राजकीय प्रश्न विचारायचे आहेत। आज उद्धव ठाकरे, संजय राऊत हे महत्त्वाचे जे नेते आहेत ते दिल्लीमध्ये पोहोचलेले आहेत। इंडिया आघाडीची महारॅली आहे त्या ठिकाणी दिल्लीमध्येच आणि ईडीनं जी कारवाई केलेली आहे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावरती, त्याच्या निषेधार्थ रॅली काढण्यात येते, याकडे कसं पाहता? ही रॅली नाही आहे, ही ठगो की टोली आहे। ज्या पद्धतीमध्ये आपण जर त्या स्टेजवरती पाहिलं असेल तर त्या स्टेजवरती जेवढे नेते आहेत त्या प्रत्येकावरती कुठल्या ना कुठल्या तरी भ्रष्टाचाराचे आरोप आहेत। मग लालू यादवनी चारा खाल्ला असेल, राहुल गांधींनी हरळ घोटाळा केला असेल, सोनिया गांधीचा राजीव गांधी ट्रस्टचा घोटाळा असेल आणि इतर सर्वच नेते, अरविंद केजरीवालचा दारू घोटाळा असेल, ह्या सर्वांचे कुठे ना कुठेतरी घोटाळे आहेत। आणि म्हणून हे ठगो का मेला है, इन ठगों के मेले में सब कुछ वहाँ एक हुई है और लोगों को गुमराह करने की कोशिश कर रहे हैं। त्यांनी फडणवीस यांच्यावर पण टीका केली आहे। त्याने काल ज्या पद्धतीनं वीर सावरकरांच्या चित्रपटाच्या वेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की राहुल गांधींनी सांगावं तर पूर्ण थिएटर ते त्यांच्यासाठी बुक करतील। आता उद्धव ठाकरे म्हणतायत की तुम्ही मणिपूरला जा, मी त्यासाठीचा जो खर्च लागेल तो करेन। उद्धव ठाकरेला हे बोलत असताना लाज वाटली पाहिजे, शर्मेनी मान खाली गेली पाहिजे। ज्या सावरकरांचं हिंदुत्व या देशात नाही तर जगात मानलं जातं, ज्या सावरकरांच्या हिंदुत्वावरती स्वतः बाळासाहेब नतमस्तक होऊन बोलायचे, त्या सावरकरांबद्दल बोलत असताना उद्धव ठाकरेला लाज का वाटत नाही, हा प्रतिप्रश्न मी त्यांना विचारतो। आणि मणिपूरची काय उद्धव ठाकरे गोष्टी करतात? आता जेव्हा आग लागली आहे तेव्हा महाराष्ट्र फिरायला लागले, नाही तर फेसबुकच्या बाहेर कधी गेले नाहीत। आणि हे लोकांना शिकवणं, ज्या देवेंद्रजींनी भर कोविडच्या काळात अखंड महाराष्ट्र पिंजून काढला, ज्या कोकणामध्ये निसर्ग चक्रीवादळ झालं त्यावेळेला संपूर्ण कोकण पिंजून काढला, मराठवाड्याच्या दुष्काळाला मराठवाड्यामध्ये जाऊन न्याय दिला आणि विरोधी पक्षनेता असताना जो व्यक्ती फिरत होता, स्वतःला कोविड झाला तरी जनतेसाठी हॉस्पिटलला जात होता, त्यावेळी उद्धव ठाकरे कुठे होते? उद्धव ठाकरेला नैतिक बोलण्याचा अधिकार नाही। ज्यांनी वडिलांचं हिंदुत्व विकलं, ज्यांनी या देशातल्या जनतेला फसवलं, ज्यांनी सन्माननीय देवेंद्रजींच्या पाठीत खंजीर खुपसला, ज्या काँग्रेसला नष्ट करा हे ज्या बाळासाहेबांनी सांगितलं, त्या बाळासाहेबांचा पुत्र असल्याचा त्याला अभिमान आहे म्हणतो। मला वाटतं की त्यांना बाळासाहेबाचा पुत्र असल्याची लाज वाटली पाहिजे आणि त्यांना हे बोलण्याचा अधिकार नाही। पण ते म्हणतात की नैसर्गिक युती तुमच्याकडे राहिली कुठे, भ्रष्ट जनता पार्टी अशी टीका करतात। आता मी पण बोललो ना, ते ठगो की पार्टीमध्ये ते गेलेत, त्यामुळे ठगो के पार्टी के नेता
ते ठगांसारखंच बोलणार. सुप्रिया सुळे यांनी एक विधान केलं आहे, त्याकडे कसं पाहता? कारण बारामतीतून सुप्रिया सुळे यांना उमेदवारी दिली आहे, तर अजित पवार यांच्याकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. आणि त्यामुळे आता सुप्रिया सुळे म्हणतात की भाजपकडून घर फोडण्याचं काम होतं आहे. सुनेत्राताई माझ्या आई समान आहेत. आईला कोण छळत नसतं, एवढंच एका शब्दात मी तुम्हाला सांगेन. अशी परिस्थिती जेव्हा एखाद्या व्यक्तीवरती येते तेव्हा त्याच्या मागचं राजकारण आणि त्याच्या मागचा छळ देखील कारणीभूत असतं. मला वाटतं की आमच्या सन्माननीय सुप्रियाताईंनी ते स्वतःच्या मनामध्ये विचार करावा की कशा पद्धतीत दादांचा छळ केला गेला, कशा पद्धतीत सुनेत्रा वहिनींना त्रास दिला गेला, कशा पद्धतीत स्वतः खासदार असताना दिल्लीत फिरत होत्या आणि सुनेत्रा वहिनी लोकसभा पाहत होत्या. आता त्यांच्या पायाखालची वाळू घसरायला लागली आहे. कारण खरा मतदारसंघ, खरी जनता ही सुनेत्रा वहिनींनी सांभाळली आहे. वर्षानुवर्ष पवारसाहेबांनी राज्यात देशात नेतृत्व केलं तेव्हा अजितदादा हा तो मतदारसंघ आणि राज्य सांभाळत होते. आता जेव्हा भीती झाली तेव्हा आई वाटायला लागली. पुन्हा सांगतो की आईला कोण छळत नसतं. नक्कीच. एक शेवटचा प्रश्न आहे, तुम्ही समन्वयक आहात, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः मुंबईमध्ये कशा पद्धतीची तयारी सुरू आहे आणि अबकी बार किती पार करणार आहे भाजप? महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगलं वातावरण आहे. महाराष्ट्राचा विकास, मुंबईचा विकास, माननीय मोदीजींनी देशात केलेलं काम, मोदीजींची प्रतिमा, या सर्वांचा विचार करता महाराष्ट्रामध्ये अबकी बार 45 पार हा निश्चित आकडा आहे. आम्हाला पूर्णपणे खात्री आहे एकनाथरावजी शिंदे, माननीय देवेंद्रजी फडणवीस, माननीय अजितदादा पवार, माननीय रामदासजी आठवले, माननीय जोगेंद्रजी कवाडे, माननीय इतर सर्वच घटक पक्षाचे, महायुतीचे सर्व 18 घटक पक्षाचे नेते, सर्व समाज, पंथ, जाती, धर्म हे एकत्र करून जी महायुती आम्ही बनवली आहे त्या महायुतीच्या ताकदीवरती 45 जागा निश्चितपणे आम्ही जिंकू. बोलल्याबद्दल कॅमेरा पर्सन मनीष विचारेचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.